नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण डोशांचे बॅटर फर्मेंट न करता सकाळी डाळ तांदूळ भिजत घालून रात्री लगेच डोसे बनवणार आहोत. तरीसुद्धा हे डोसे अगदी छान जाळीदार आणि सोनेरी रंगाचे तयार होतात. विशेष म्हणजे हे डोसे बनवण्यासाठी आज आपण नॉनस्टिकचा तवा न वापरता लोखंडी तव्यावरच हे जाळीदार असे डोसे आपण बनवलेले आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. डोसे बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता. फक्त इंद्रायणी तांदूळ आपल्याला डोसे बनवण्यासाठी चालत नाही. 2 वाटी तांदळासाठी इथे मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ घेतल्यामुळे आपल्या डोशांना छान अशी जाळी तयार होते आणि रंगसुद्धा खूप सुंदर येतो. आता आपल्याला हे सर्व डाळ तांदूळ 2 ते 3 पाण्याने चांगले असे चोळून धुवून घ्यायचे आहेत. इथे मी 2 ते 3 पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतले. त्यात आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि 7 ते 8 तासांसाठी हे भिजत घालायचे आहेत. इथे मी सकाळी 9 वाजता हे डाळ तांदूळ भिजत घातलेले आहेत. आता झाकण ठेवून आपण हे 7 ते 8 तासांसाठी बाजूला ठेवून देऊया आणि मग आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. इथे आपले डाळ तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यात आपल्याला थोडे थोडे डाळ तांदूळ घेऊन आणि बारीक असे रवाळ वाटून घ्यायचे आहेत. हे डाळ तांदूळ वाटण्यासाठी आपण जे पाणी भिजत घालायला घेतलं होतं तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून आपण हे पीठ फर्मेंट न करतासुद्धा आपले डोसे छान असे जाळीदार तयार होणार आहेत. आपण तांदूळ आणि डाळ भिजवण्यासाठी जे पाणी वापरलेलं आहे तेच पाणी आपल्याला इथं वाटण्यासाठी वापरायचं आहे. आता रवाळ असं हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी रवाळ असं हे डाळ तांदूळ छान असे वाटून घेतलेले आहेत. या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, याच प्रमाणात असायला हवी. आता आपण हे मिश्रण एका पातेल्यात ओतून घेऊया. सेम प्रोसिजरने इथे मी दुसरी बॅचसुद्धा वाटून घेतलेली आहे. तीसुद्धा आता पातेल्यात ओतून घेऊया. इथे मी सर्व डाळ तांदूळ अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहेत. अगदी रवाळ असे वाटून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मिश्रण 3 ते 4 मिनटापर्यंत छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून डाळ तांदूळ एकजीव होतील आणि आपलं बॅटर छान असं तयार होईल. आता झाकण ठेवायचं आणि 2 तासासाठी आपल्याला हे बॅटर बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपण डोसे बनवणार आहोत तर त्याबरोबर आपल्याला चटणीसुद्धा लागणार आहे. तर इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून. अर्धा इंच आल्याचे तुकडे बारीक करून घेतले. 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. 3 ते 4 हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतले. भरपूर अशी कोथिंबीर घातली. आता चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे. बघा इथे मी अशी छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे. ती आता एका भांड्यात काढून घेऊया. आपल्याला आता ही चटणीसाठी वरून फोडणी तयार करायची आहे. कढईत तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की मग अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे छान फुलले की पाव चमचा आपल्याला यात हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यामुळे चटणीला स्वाद खूप छान येतो. आता कढीपत्त्याची पानं घालायची आणि आपल्याला गॅस बंद करायचा. आता ही कडकडीत फोडणी आपल्याला चटणीवर वरून अशी घालून घ्यायची आहे, जेणेकरून चटणीला असा कच्चापणा येणार नाही. इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत. 8 वाजता आपण हे बॅटर बघूया. इथे मी 2 तासासाठी हे बॅटर बाजूला ठेवलेलं होतं. तर त्यात चवीनुसार मीठ घालूया. मीठ घालून आपल्याला हे बॅटर छान एकजीव करून घ्यायचं आहे. परत एकदा 2 ते 3 मिनटं हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, याच प्रमाणात असायला हवी. तुम्हाला डोसे अजून पातळ हवे असतील तर तुम्ही डाळ तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे ते पाणी थोडं यामध्ये ॲड करू शकता
आणि परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण तुम्ही जेवढं जास्तीत जास्त फेटून घ्याल तेवढा तुमचा डोसा जाळीदार असा तयार होईल। आता आपण डोसे बनवायला घेऊया। डोसे बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, कारण प्रत्येकाच्या घरी नॉनस्टिकचा तवा अवेलेबल नसतो, म्हणून त्यांच्यासाठी आज मी लोखंडी तव्यावर सुद्धा आपण सहज डोसे बनवू शकतो। त्यासाठी छोटे छोटे टिप्स सांगितलेल्या आहेत, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला आपल्याला तव्यावर थोडंसं अर्धा चमचा तेल घालून संपूर्ण तव्याला असं तेल पसरून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा हबका मारायचा। गॅस मात्र आपल्याला कमी करायचा आहे आणि कॉटनने आपल्याला हा तवा छान असा पुसून घ्यायचा आहे, जेणेकरून या तव्याचं टेम्परेचर लो होईल आणि आपला डोसा बनवताना या तव्याला अजिबात चिकटणार नाही। आता आपल्याला तव्यावर चमच्याने डोशाचं मिश्रण घालायचं आहे आणि चमच्याने एकसारखा असा हा डोसा पसरून घ्यायचा आहे। बघा, हा डोसा पसरवत असतानाच किती सुंदर अशी जाळी या डोशाला तयार झालेली आहे। आज आपण हे डोसे बनवण्यासाठी डोशांचं बॅटर अजिबात फर्मेंट केलेलं नाही। सकाळी डाळ तांदूळ भिजत घालून आणि सायंकाळी लगेच हे डोसे बनवलेले आहेत, तरीसुद्धा खूप छान असे जाळीदार आपले हे डोसे तयार होतात। आता डोशाची वरची बाजू सुकत आली की चहूबाजूंनी चमच्याने थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून या डोशांच्या कडा मोकळ्या होतील आणि आपला डोसा सहज असा निघेल। अर्ध्या मिनिटासाठी यावर मी झाकण ठेवलं होतं। आता बघा, इथं मी उलथाण्याने अगदी सहज हा डोसा चहूबाजूंनी मोकळा करून घेतलेला आहे। आता डोशाची दुसरी बाजूसुद्धा आपण शेकून घेऊया। बघा, आपला किती सुंदर असा जाळीदार असा डोसा इथे तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा खूप सोनेरी आलेला आहे। आपण हे डोशांचं बॅटर रात्रभर फर्मेंट न करता आणि नॉनस्टिकचा तवा न वापरता लोखंडी तव्यावर हे डोसे बनवलेले आहेत, तरीसुद्धा खूप छान जाळीदार आणि सोनेरी रंगाचे हे डोसे तयार झालेले आहेत। तुम्ही बघा, तुम्हाला मी जवळून दाखवते, किती सुंदर अशी जाळी आपली तयार झालेली आहे। तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी छान कुरकुरीत असा आपला इथं जाळीदार आणि सोनेरी रंगाचा डोसा बनून तयार झालेला आहे। तुम्हाला मी दुसरासुद्धा डोसा बनवून दाखवते। दुसरा डोसा बनवत असताना आपल्याला तव्याला अजिबात तेल लावायची अजिबात गरज नाही। दुसऱ्या डोशाचं बॅटर घालून आपल्याला एकसारखं असं चमच्याने पसरून घ्यायचं आहे। तुम्ही बघत असाल, हा डोसा आपण पसरवत असताना लोखंडी तवा असल्यावर सुद्धा या डोशाचं बॅटर कुठेसुद्धा चिकटलेलं नाही। अगदी सहज असा हा डोसा पसरला जातो। आता या डोशाची सुद्धा चहूबाजूंनी कडा मोकळ्या करून घेऊया। अगदी अलगद आपले हे डोसे या लोखंडी तव्यापासून मोकळे होतात। बघा, आपला दुसरासुद्धा डोसा खूप छान असा जाळीदार आणि सोनेरी रंगाचा तयार झालेला आहे। इथे आपला दुसरासुद्धा डोसा कुरकुरीत जाळीदार आणि सोनेरी रंगाचा तयार झालेला आहे। तुम्हाला मी जवळून दाखवते, बघा किती छान अशी जाळी तयार झालेली आहे। इथे आपले कुरकुरीत जाळीदार आणि सोनेरी रंगाचे डोसे आणि चटणी तयार झालेली आहे। तुम्ही माझ्या सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे डोसे कसे झाले ते कमेंटद्वारे कळायला अजिबात विसरू नका। तुम्ही बघितलंच असेल, आज आपण सकाळी डाळ तांदूळ भिजत घालून आणि रात्री लगेच डोसे बनवलेले आहेत। डोशांचं पीठ अजिबात फर्मेंट केलेलं नाही किंवा डोसे बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवासुद्धा वापरलेला नाही, म्हणून रेसिपी खूप फायदेकारक आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।